श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. बहीण भावाच्या नात्याचा गोडवा, बहीण भावाचं नातं जपणारा सण म्हणजे रक्षाबंधन. आणि येत्या शुक्रवारी रक्षाबंधन आहे. या रक्षाबंधनला आपल्याला भावाचे औक्षण कसं करायचं आहे, औक्षण करताना कोणत्या चुका करायच्या नाही आहेत, हे सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासोबतच एक वस्तू आपल्याला भावाला द्यायचीच आहे रक्षाबंधनला, ती खूप महत्वाची अशी वस्तू आहे. ती कोणती आहे, सगळं काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, प्रत्येकाला माहिती असतं रक्षाबंधन कसं करायचं. दरवर्षी आपण रक्षाबंधन सण साजरा करतो. दरवर्षी आपण आपल्या भावाला औक्षण करत असतो. पण काय असतं ना, की छोटी चूक आपल्याकडून काहीतरी होत असते, काहीतरी द्यायचं आपण विसरतो, किंवा जेव्हा औक्षण करत असतो तेव्हा काही चुकीच्या पद्धतीने आपण औक्षण करतो. त्यामुळे आपलं जे काही औक्षण आहे ते सफल होत नाही. तर योग्य पद्धत कोणती आहे ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, बहीण भावाचं नातं ना, नेहमी भांडणं होतात. मी आणि माझा भाऊ, असं कधीच माझ्या लग्ना अगोदर झालं नाही की मी त्याच्यासोबत भांडणं केली नाही. रोज आमची सकाळी भांडणं, मग दुपारी गोड, मग संध्याकाळी परत भांडणं. पण एक नेहमी असायचं की बाहेरचं कोणी काही बोललं तर आम्ही नेहमी एकत्र असायचो, एक ताकद म्हणून असायचो. आमच्या दोघांमध्ये काहीही झालं तरी चालेल, पण तिसऱ्यांनी येऊन माझ्या भावाला बोललं नाही पाहिजे, किंवा मला कोणी बोललं तरी माझ्या भावाला ते सहन होत नव्हतं. असं इतकं प्रेम असतं बहीण भावाच्या नात्यामध्ये. आणि तेच प्रेम, तीच आपुलकी जपण्यासाठी भावा नेहमी बहिणीला जेव्हा केव्हा गरज असते ना, तेव्हा भाऊ नेहमी पाठीराखा बनून म्हणून उभा असतो. बहीण देखील भावासाठी जीव ओवाळून टाकत असते. आणि मी खरंच त्या बहीण भावाला, जे मोठे झाले आहेत काही कारणामुळे, छोट्या मोठ्या कारणामुळे, जर का एकमेकांना बोलत नसतील ना, तर मी त्यांना रिक्वेस्ट करेल की दादा, ताई, बघा, बहीण भावासारखं एवढं प्रेमळ नातं कोणतंही नाही आहे. त्याच्यामुळे तुमच्या दोघांमध्ये कितीही वाद झाले असतील, काहीही असेल, तुम्ही ते सगळे विसरून एकत्र या. रक्षाबंधनाला राखी बांधून एकमेकांचं नातं परत टिकवा, परत जोपासा. कारण की त्या आईलाही, तुमच्या आईलाही, जर तुमच्या दोघांमध्ये भांडणं असतील ना, तर तुमच्या आई वडिलांनाही ते आवडणार नाही आहे. त्यांच्याही डोळ्यामध्ये अश्रू येणार आहेत की रक्षाबंधनचा सण आहे, माझा मुलगा, माझी मुलगी एकमेकांना बोलत नाही. ते काहीही कारण असू द्या, ते कारण विसरून तुम्ही हा रक्षाबंधनचा सण साजरी करा. लहानपणाचे दिवस आठवा आणि हा रक्षाबंधनचा सण नक्की साजरा करा. ही मी प्रत्येक दादा आणि ताईला विनंती करते, जे एकमेकांना बोलत नाही आहेत ते. तर चला, आता राखी कशी बांधायची ते आपण बघूया. कारण की राखी बांधायची सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्यात आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे राखी बांधताना. तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासोबतच योग्य पद्धतीने कसं औक्षण करायचं ते देखील सांगणार आहे. तर सगळ्यात पहिलं तर आपल्याला पूर्व पश्चिम दिशा बघून घ्यायची आहे. पूर्व पश्चिम दिशेला कुठेही एका साईडला पाठ ठेवायचा आहे, एका साईडला आसन ठेवायचं आहे. पाठासमोर छान सुरेख अशी रांगोळी काढून घ्या. भावाला त्या पाटावर बसवायचा आहे. बहिणीने त्या आसनावरती, किंवा दुसरा तुमच्याकडे एक्स्ट्रा पाट असेल तर त्याच्यावरती बसलं तरी चालेल. भावाच्या डोक्यावर टोपी द्यायला विसरायची नाही. आणि आता बसून झालं. ताट, ताट महत्वाचं. तुम्ही आता ओवाळणीसाठी कोणतं ताट घ्यायचं, तर तुमच्याकडे ओवाळणीसाठी सेपरेट ताट असतं, ते असेल तर ठीक आहे. नसेल तर तुम्ही ताम्हणाचं ताट घेतलं किंवा साधं कुठलंही घेतलं तरी चालेल. त्याच्यामध्ये काय काय महत्वाचं आहे तर बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे, अक्षता घ्यायच्या आहेत, दिवा लावायचा आहे. दिवा तुम्ही तेलाचा लावू शकता, तुपाचा लावू शकता, पण शक्यतो तेलाचा दिवा आपण जेव्हा कुठल्याही माणसाचं, मनुष्याचं, मुलांचे औक्षण करतो तेव्हा तेलाचा दिवा वापरतो, आणि देवासाठी तुपेचा वापरत असतो. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने कुठला घ्यायचा आहे, तुमच्याकडे कुठला लावतात ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर राखी, पेढा, साखर. पेढा असेल तर ठीक आहे, पेढा नसेल तर तुम्ही साखर घेऊ शकता. सुपारी, करदुडा, मुटके. बघा, आमच्याकडे मुटक्यांची पद्धत आहे. ज्वारीचं कणिक मळायचं आणि त्याचे छोटे 2 मुटके बनवतात. आणि त्यासोबतच सोनं लागणार आहे आपल्याला, दिवा लागणार आहे, श्रीफळ लागणार आहे. गोष्टी परत एकदा सांगते. कुंकू, अक्षता, दिवा, राखी, पेढा, पेढा नसेल तर साखर, सुपारी, करदुडा, मुटके, सोनं. आता सगळ्यात पहिलं तर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला मधल्या बोटाने थोडंसं ओलं करायचं कुंकू, आणि बाळाच्या कपाळाला, तुमच्या भावाच्या कपाळाला तुम्हाला कुंकू लावायचं आहे. आणि त्यावरती अक्षता, थोड्या तरी अक्षता त्याच्यावरती चिटकल्या पाहिजेत. मग अक्षता लावून झाले की मुटके, जे ज्वारीचे आपण पिठाचे मुटके बनवलेले असतात
ते पहिल्यांदा उजवीकडून ओवाळायचं आणि मग दुसरा मुटका घेऊन डावीकडून ओवाळायचं. बघा, मुटक्यांची पद्धत तुमच्याकडे असेल तर तुम्ही करा, नसेल तर ठीक आहे. त्यानंतर आपल्याला सुपारी 3 वेळा उजवीकडून डावीकडे ओवाळायची आहे आणि त्यानंतर सुपारी ताटामध्ये ठेवून द्यायची. मग सोनं आपण जिथे कपाळाला कुंकू लावला आहे तिथे स्पर्श करायचा आहे सोन्याचा. सुपारी का ओवाळतात तर सुपारीसारखं आपल्या भावाचं आयुष्य देखील तंदुरुस्त राहावं, तो कडक आणि रोखठोक राहावा याच्यासाठी. सोनं त्याच्यावर कधीच आर्थिक अडचणी येऊ नयेत, त्याचं आयुष्य नेहमी सोन्यासारखं उजळत राहावं म्हणून आपल्याला सोनं ओवाळायचं असतं. आणि नंतर आपल्याला मग राखी बांधायची आहे. आता राखी बांधताना मंत्र कोणता बोलायचा आहे? येन बद्धो बळीराजा दानवेंद्रा महाबला तेन त्वामहम बंधयामी रक्षे चलमाचलम. हा मंत्र राखी बांधताना आपल्याला बोलायचा आहे. मग राखी बांधून झाली की त्याला मिठाई खाऊ घाला, त्याला श्रीफळ आणि करदुडा द्या आणि त्यानंतर औक्षणाची ताट 3 वेळा उजवीकडून, भावाच्या उजव्या हाताकडून डावीकडे आपल्याला 3 वेळा ओवाळायचं आहे, 3 वेळा औक्षण करायचं आहे. तो मोठा असेल तर तुम्ही त्याच्या पाया पडा, तुम्ही मोठे असाल तर भावाने तुमच्या पाया पडायला हवं. अशा प्रकारे रक्षाबंधनाचा सण आपल्याला साजरी करायचा आहे. भावाच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. भावाच्या आयुष्यात कधीच अडचणी येऊ नयेत अशी प्रार्थना करायची आहे. भावाने देखील आपल्या बहिणीच्या पाठी नेहमी उभं राहायचं आहे. अशा प्रकारे रक्षाबंधनचा सण आपल्याला साजरी करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.